तुम्ही नाही का तिथंच थांबा आणि सारखं काय घडतंय याचं सगळे अपडेट द्या मला. हा जाऊ नका तिथनं कुठंच. हा मी ठेवती. अगं काय झालं बोल की. अधिपती पोहोचले तिकडं, काय म्हणले ते बोल की. चंचे काय झालं? त्याला अजून काय कुणी कळलं नाही काय? अधिपती पोहोचले भी. त्यांना सुगावा लागला समजा गोष्टींचा आणि त्यांनी राडा केलाय मम्मी तिकडं. हा खरं सांगायलीस? खरं म्हणजे काय, आत्ताच तो फोन केला ना माणसाला माझ्या. आणि बोर्डाचं काय झालं? लागला नवा बोर्ड? अगं बोर्डाचं काय म्हणजे भुवनेश्वरी विद्यामंदिर असा बोर्ड काढून शारलता विद्यामंदिर असा बोर्ड अधिपती कधी लागून देतील का? शाळेला मावशीचंच नाव राहणार आहे. बघितला साथी, आपल्यासनी कळतात ग माणसं कशी असतात ते. अधिपती नव्हताच येऊ देणार आणि नाहीच होऊ दिलं. मम्मी देवानं ऐकलं बघ आपलं. हे कारस्थान सुरू होण्या अगोदरच अधिपतीने मोडून काढलंय. अगं अधिपती पोचणार का नाही याच टेन्शन होतं मला. ते पोचले बी आणि त्यांनी करूबी नाही दिलं काय बी. भुवीनं एवढा जीव लावला त्या पोराला, आईपेक्षा जास्त माया केली त्याच्यावर. तिची माया इसरणाऱ्यातला नाही अधिपती. राखलं भुवीचं नाव, राखलं तिच्या पोराला. चारू मला वाईट वाटलं ना, मला त्रास होतो याचा. तू आई आहेस त्याची आणि हे सत्य त्यानं स्वीकारायलाच हवं. आता समजावून ऐकत नसेल ना तर आपण त्याला कठोर भाषेत समजावून सांगायला पाहिजे. तो मला म्हणतो ना की मी भुवनेश्वरीचा दुस्वास करतो म्हणून, आणि तो काय करतो माझ्याबरोबर? हेच करतो ना. आणि आता तर तुलाही वाटेल तसं बोलायला लागलाय तू. हे नाही चालणार चारू. आई म्हणून तुझा मान त्यानं ठेवलाच पाहिजे. जाऊ द्या हो. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती वेळ आली की आपण समजावू त्याला. आणि कधी येणार ती वेळ? त्याची काही भुवनेश्वरीचं भूत त्याच्या मानगुटीवर बसलंय. उतरायला हवं ना ते. खरे आई वडील आहेत त्याचे, एक बायको आहे. किती दिवस हे आईसाहेब आईसाहेब करत बसणार आहे? आणि आज तो म्हणाला ना, त्याच्या मनात माझ्याबद्दल जागा होती ती पुसली गेली म्हणून. अशी जागा पुसता येत नाही. त्याच्या मनात माझ्याबद्दल जागा होती एवढंच खूप आहे माझ्यासाठी. अहो रक्ताचं नातं आहे, तोडू म्हणून तोडता येत नाही. अगदी बरोबर आहे आई. रक्ताचं नातं आहे, असं नाही तोडता येणार. आणि मी खरं सांगू का, मला वाटतं थोडासा वेळ जायला हवा. माझे बाबा म्हणतात काळ हे सगळ्यावरचं औषध आहे. कदाचित थोडा वेळ गेला तर अधिपतीने जाणीव होईल काय बरोबर आहे काय चूक आहे, नाही का? बरोबर आहे अक्षा. काळ हे औषध असतं, पण त्या काळात योग्य ते औषध घेतलं नाही ना तर आजार बळावतो. आपण अधिपतीला जाणीव करून देत राहिलं पाहिजे. अहो पण ती आपल्या वागण्यातून होतच राहील त्यांना, तेच औषध आहे त्यांचं. आई तुम्ही नका काळजी करू, ते लवकरच तुमचा आई म्हणून स्वीकार करतील, मला खात्री आहे. तो दिवस कधी उगवतो याचीच वाट बघतोय मी. येईल बाबा, लवकरच येईल. अक्षरा, पण आपण बोलायला हवं त्याच्याशी. बाबा बास हा विषय, खरंच प्लीज आपण थांबवूया हा विषय आता. अहो गणपती येत आहेत, गणपतीचं स्वागत आपल्याला अशा मनस्थितीत करायचंय का? बाबा यावर्षी आई आहेत आपल्या बरोबर, छान आपण असे जल्लोषात स्वागत करूया ना गणपतीचं. हो ना, यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी तर विशेषच आहे. कितीतरी वर्षांनी मी माझ्या घरात माझ्या माणसांबरोबर गणेशोत्सव साजरा करणार आहे. अक्षरा म्हणते ते अगदी बरोबर आहे. आपण मागचं सगळं विसरून जाऊया आणि छान हसऱ्या चेहऱ्याने आनंदाने गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी करूया. हॅलो मोरे, मी सामानाची यादी पाठवते. तुमच्या माणसासोबत सामान पाठवू शकाल का माझ्या घरी? कसं आहे ना, यांची जरा तब्येत बरी नाही आहे, म्हणजे गुडघे दुखत आहेत, चालायला त्रास होतोय. ओझं घेऊन आले ना तर आणखी त्रास वाढेल. हां 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 चालेल चालेल. बघा ना जमतंय का? हां कळवा. हो थँक्यू. हे असं आहे बघ बाप्पा, आता 2 चाकांचा संसार उरलाय. अगदी मागच्या वर्षापर्यंत 2 मुली घरात होत्या, मला काहीच बघावं लागायचं नाही. आता 2 मुली त्यांच्या घरी आहेत, सुखाने संसार करतायत. नाही आनंद आहे, आनंद आहे. आता या म्हाताऱ्याकडून जेवढी तुझी सेवा करणं शक्य आहे तेवढी सेवा करू. तू गोड मानून घे.
बाप्पा, आईचं काहीही ऐकू नकोस. मी जरी लग्न होऊन गेले असले तरी मी माहेरी येत राहणार आहे. तुम्हाला हक्काने बोलो, मी हक्काने येईन. अगं 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. या या या. ऐकलंच मी. बाप्पाकडे माझं नाव काढलंस ना, ऐकलं मी सगळं. काय निखिलराव, कसे आहात? मजेत मजेत आई. बरं वाटलं तुम्ही दोघं आलात. बरं कसं काय अचानक येणं केलं? सांगायचं मला, कळवायचं नाही इरा. बरं काय करू तुमच्यासाठी? चहा, कॉफी का काही खायला बनवू? हा मी बनवतो. आई आई बस, काहीही करू नकोस. ऍक्च्युली आम्ही गणपतीच्या पूजेचं साहित्य आणायला चाललो होतो मार्केटमध्ये. म्हणलं जाता जाता तुला विचारावं की तुला काही सामान पाहिजे असेल तर आम्ही घेऊन येतो. अच्छा, त्याच्यासाठी आलाय तुम्ही दोघं? बरं बरं. अगं काही नको आणायला, मी आणलंय सगळं, मागवलं. हा बर ठीक आहे. मला सांग आई, बाबा बरे आहेत का? कसे आहेत ते आता? हो बरे आहेत ग. आता काय, गुडघेदुखी म्हटल्यानंतर त्रास होतोच ना. आणि एकदा गुडघे दुखायला लागले ना की रात्र रात्र त्यांना झोप लागत नाही आणि त्यांच्यामुळे मी पण जागी राहते. नाही नाही, मग बरं आहे, आराम करतात तर करू देत त्यांना. तुम्हाला काही सामान आणायचंय का? मला यादी द्या, मी आणतो. अहो जावाई बापू, तुम्हाला कशाला त्रास द्यायचा? जावाई बापू. नाही नाही, बघा असं काही नाहीये. आमचं सामान आणायला आम्ही चाललोच आहोत ना, मग तुमचंही आणतो. हा असं म्हणताय का? घ्या घ्या. पण ऐका, यातलं सगळं सामान आणू नका, फक्त पूजेला लागेल ना तेवढंच सामान घेऊन या. हा?